नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? खारे बनवायची अशा पद्धतीने तुम्ही खारे बनवाल ना तर मार्केटची खारे आणायची विसरून जाल आणि घरीच बनवून खाल. काय करायचं, एक वाटी मैदा घ्यायचा, तो चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं. त्यानंतर त्यात थोडासा ओवा घ्यायचा, हाताला चांगलं चोळून घ्यायचा म्हणजे ओव्याचा स्वाद त्याच्यात उतरेल. आणि आपल्या किटलीत नाही का पळी असते, ती पळीवर तेल घ्यायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्या मैद्यामध्ये. आणि जर परत तेल कमी वाटलं तर थोडंसं अजून तेल टाकायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं. आता हातात घेतल्यानं त्याची मिक्स तयार झाली पाहिजे. आणि त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण गव्हाची कणिक कशी मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही खारी बनवाल ना तर गॅरंटी देऊन सांगते तुमची खारी कधीच बिघडणार नाही. घरच्या घरी आमची फ्रेश खारी कधीही आपल्याला पाहिजे तेव्हा चहासोबत बनवून खाऊ शकतो. थोडं थोडं पाणी टाकून आपण मैद्याची कणिक चांगली मळून घ्यायची. जास्त घट्ट पण नाही, पातळ पण नाही, मीडियम अशी कणिक मळून घ्यायची. आपण गव्हाची कणिक कशी तयार करून घेतो त्याच पद्धतीने मैद्याची कणिक तयार करून घ्यायची. आता साठा तयार करून घेण्यासाठी एक वाटी घ्यायची, त्यात कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि थोडं थोडं तेल टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. मग अशा पद्धतीने थोडासा कणकेचा थोडासा छोटा पोर्शन घ्यायचा आणि घ्यायचा पोळपाट आणि घ्यायची पोळी लाटायला. आणि पोळी मंडळी एकदम पातळ लाटायची बरं का, आपला हातच दिसला पाहिजे त्या पोळीतून. आणि पोळी लाटून झाली की त्याच्यावर आपण जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घेतली म्हणजे साठा, तो चांगला चोळून घ्यायचा. आणि साठा लावताना कंजूसी करायची नाही बरं का, व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत लावून घ्यायचा. तशाच पद्धतीने आपण जी दुसरी पोळी तयार करून घेतली ती त्याच्यावर ठेवून घ्यायची आणि त्यालासुद्धा त्या पोळीलासुद्धा वरच्या बाजूने साठा लावून घ्यायचा आणि बेलण्याने चांगलं फिरून घ्यायचं म्हणजे आतमध्ये दोन पोळ्यांमधला जो साठा संपूर्ण पोळीला तो व्यवस्थित छान लागेल, सगळीकडे पांगून जाईल. अशा पद्धतीने आणि व्हिडिओ दिसतोय त्याप्रमाणे त्याची व्यवस्थित घडी घालून घ्यायची. तुम्हाला पाहिजे तसे छोटे मोठे तुम्ही त्याचे काप करून घ्यायचे. आणि कढई घ्यायची, ठेवायचं, त्यात तेल गरम करायला. तेल तापलं की त्यात खाऱ्या द्यायच्या सोडून आणि मध्यम आचेवर चांगल्या सोनेरी कलर असतोपर्यंत तळून घ्यायच्या. एका साईडला ठेवायचं चहा तयार झाला की मस्तपैकी त्या तयार झालेल्या खाऱ्या चहासोबत खायला घ्यायच्या. बघा झाला का नाही आपल्या बोलता बोलता खाऱ्या तयार. अशा पद्धतीने जर तुम्ही खाऱ्या बनवला ना सारख्या चहासोबत खाऱ्या बनवून खाल आणि मार्केटच्या खाऱ्या विसरून जाल. बघा खारीला कसं मस्तपैकी पदर तुटले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन रेसिपी सोबत पुन्हा.